खरीद का शिवाजी हा मराठी चित्रपट एकेरी भाषेत होता, परत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व खोटा इतिहास दाखवण्यात आलेला आहे। त्या पिक्चरमध्ये इतिहासाची संपूर्ण मोडतोड करण्यात आलेली आहे। त्यासाठी सकल हिंदू समाजाने दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे। यावेळी बोलताना हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्णपणे हिंदुत्ववादी होते। त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसेच रायगडवर मशीद बांधली याचा खोटा प्रचार करत आहेत। जर शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक होते तर मराठे कुठे गेले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 35% मुसलमान होते, तर त्यांचे आता सध्या वंशज कुठे आहेत याचा शोध घेण्यात यावा, अशा प्रकारचे त्यांनी मनोगत व्यक्त केले। चित्रपटाला कडाडून विरोध केला। शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेऊन चित्रपट जर लावला तर आम्ही तो बंद पाडू असे आवाहन केले। हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 35% मुसलमान कधीच नव्हते आणि रायगडावर महाराजांनी मस्जिद बांधली याचा एक तरी समकालीन पुरावा तुमच्याकडे आहे का? तरच तुम्ही हा पिक्चर प्रदर्शित करा, अन्यथा आम्ही इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही असा इशारा दिला। ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक शिवराज गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्णपणे हिंदुत्ववादी होते, पुरोगामी पुरस्कर्ते नव्हते। हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली आणि संपूर्णपणे प्रजेचे रक्षण त्यांनी केले। त्यांच्या काळात केव्हाही मशिदीला त्यांनी दान दिल्याचे किंवा मशीद बांधलेली नाही असे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही। तरी हा चित्रपट तुम्ही लावला तर आम्ही कडाडून विरोध करू आणि तो बंद पाडू असा इशारा दिला। यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, हिंदू राष्ट्र सेनेचे आनंद मुसळे, ओमकालीचे ओंकार चव्हाण, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रसाद झेंडगे, गोरक्षक लतेश हिरवे, अभि खैरमोडे, रोहित यादव, ओंकार चव्हाण, प्रथमेश चव्हाण, गिड्डे मामा, विनायक कोरे यांची उपस्थिती होती। श्रीराम जय शिवराय। आज महाराष्ट्रात खलीद का शिवाजी हा एकेरी भाषेत मराठी चित्रपट तरी लावत आहेत। त्या चित्रपटामध्ये त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद उभा केली। त्यांना मशीद उभा केली असेल तर एक त्या मशिदीचा एक दगड तिथे दाखवा, समकालीन पुरावे दाखवा। तिथे जगदीश्वराचं मंदिर आहे, कुठलीही मशीद तिथं उभा केली नाही। दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक हे मुसलमान होते, व मराठे काय करायला लागले होते हा प्रश्न इथं उपस्थित होतो। तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 35% मुसलमान होते, व 35% जर मुसलमान राहिले तर त्यांचे नावं सांगा। आता कसं आपल्या इतर जे मावळे आहेत त्यांचे वंशज तुम्हाला कुठंतरी सापडतात। हे तानाजी मालुसरांचे वंशज आहेत, बाजीप्रभू देशपांडेचे वंशज आहेत। सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुस्लिम मावळे आहेत त्यांचे वंशज दाखवा, तुम्हाला कुठंच पुरावा मिळणार नाही। मग तुम्ही जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानता, मग तुम्ही संभाजीनगरला विरोध का केला हा पहिला प्रश्न इथं उपस्थित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः व्यंकुजी राजांना एक पत्र लिहिलं आहे, यवन आपल्या सैन्यात ठेवे तो जय कैसा। हे पहिला प्रश्न त्यांनी अजूनसुद्धा पत्र शासनाकडे उपलब्ध आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधक होते, त्यांनी कधीसुद्धा मुस्लिमांचा लाड केलेला नाही आहे। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूमध्ये तंजावरमध्ये तिथल्या एका राजाने, मुस्लिम राजाने आपलं मंदिर पाडून मस्जिद उभा केली होती। परत महाराजांनी ती मस्जिद पाडून परत मंदिर उभा केलं। हे स्पष्ट पुरावे आहेत ना गॅजेटमध्ये, तिथं जाऊन तुम्हाला भेटतील। महाराजांच्या त्या शिखरावर सुद्धा महाराजांची मूर्ती आहे। म्हणजे एवढं छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाला जपत होते। मग हे बाळगे हे आमच्या त्याच्या हिंदूचे आहेत, बाळगेत जे पैशाला, इस्लामच्या पैशाला भुकेलेले आहेत, त्या भडव्याने हा पिक्चर काढला। त्यांना मी सांगू इच्छितो की तुमची आता गय नाही, तुमचे नाटकं लय झाले। आम्ही खूप सण केलेला आहे, कारण की आम्ही सहिष्णुवादी आहे, आम्ही कायद्याला मानतो म्हणून आम्ही तुमचं सण केलेलं आहे। आता आम्ही तुम्हाला आमची काय ताकद आहे, छत्रपती शिवाजीचे खरे मावळे तुम्हाला बघायचं आहे, खरे मावळे बघायचं आहे ना, तुम्ही चित्र रिलीज करून दाखवा। खरा मावळा काय ते तुम्हाला आम्ही आज दाखवतो, एवढं तुम्हाला इशारा देतो, सावध राहा, नशील तर आमच्याकडनं तुमची गैर गेल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्रीराम। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं। खलीद का शिवाजी मुळात आज चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेऊन चित्रपट काढलेला आहे। आज चित्रपटाच्या निषेधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही
याचा निषेध करतो. हा चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे. रायगडमध्ये मशीद होता म्हणून आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते. एक 10 नावं आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाहीत आणि लोक सर्रासपणे सांगतात की 35% मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. देशात आत्ता देशात 47 नंतर देशात आत्ता 35% मुसलमान नाहीत, 18% 20% नाहीत आणि मूर्ख लोक सांगतात की 35% मुस्लिम होते. अरे कुठून मुस्लिम आणला तुम्ही? ते अंगारक सांगता तुम्ही 10 अंगारक 18 अंगारक मुस्लिम आहेत. 10 नावं सांगा, तुम्हाला 5 नावापेक्षा एकही मुसलमान तुम्हाला मिळणार नाही आणि सरसपणे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे ते 35% मुस्लिम होते. अजिबात मुस्लिम नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि स्थापन करत असताना 1-2 कोणतर सापडत असतील मुल्ला मौलवी, ते पगारी त्यांना मिळत होता म्हणून ते काम करत होते. हिंदवी स्वराज्यासाठी ते काम करत नव्हते, भगव्यासाठी काम करत नव्हते. ते कालही गद्दार होते, आजही गद्दार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विकृतीकरण आम्ही होणार नाही. जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र. राम जय शिवराय. आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबाला खलीद का शिवाजी या चित्रपट संदर्भात येत्या शुक्रवारी जे दिनदर्शक होणार आहे त्याच्यावर बंदी घालावं यासाठी आम्ही निवेदन दिले आहे. आम्ही सांगू इच्छितो या चित्रपटीमध्ये आम्ही छत्रपती त्यांना सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकरी याच्यात उल्लेख केले आहे. अद्याप त्यांनी काय म्हणले 34 ते 35% सैन्य मुस्लिम समाज होते. अगदी खोट्या. आत्ता मुस्लिम समाज 35% नाही, त्या टायमाला काय असणार आहे? मी त्यांना प्रश्न करतो. चुकीचा इतिहास दाखवून लोकांचं दिशाभूल करण्याचं काम, हे हिंदुत्वाचा अपमान करण्याचं काम या पिक्चरद्वारे करालेत. आपण हिंदवी स्वराज्य स्थापन केले, कोणासाठी केले? इकडं दक्षिणला बघितलं आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, निजाम हे विरोधक होते आणि विरोधक असताना हे जिहादी सैन्य कसं असणार त्या समाजाचे? हे चुकीचं दाखवून तुम्ही हिंदुत्वाचं म्हणणं दुखवाला. जर येणाऱ्या शुक्रवारी चित्रपट जर तुम्ही दिनदर्शक हे केला थिएटरमध्ये, जर आम्ही एकही विषय तिथं थिएटर ठेवलं येणार नाही, तिथं बोर्ड राहणार नाही, हे आम्ही तुम्हाला इशारा देतो. जय श्रीराम, जय महाराज.